मित्र हो, मी इथं आळंदीला आलो आणि या चाळीमध्ये रात्रभर मुक्कामी राहिलो. मुलीच्या ॲडमिशनसाठी आलो होतो आणि इथं मला मुक्कामी राहायचं काम पडलं, तर मी आमच्या पाहुण्याच्या घरी मुक्कामी राहिलो. आता या गाडीमध्ये मी देहूला चाललो. पाहुणे मला सोडायला आले देहूमध्ये. काल बसने कुठे उतरले होते? ह्या चौकात, इथून लक्ष्मी चौकामध्ये. लक्ष्मी चौकात थांबते तिथे बस. मी आलो आता देहू गावामध्ये. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचं मंदिर या बाजूला आहे आणि हा मुख्य दरवाजा आहे. तर आपण थोडंसं बाजूचा भाग बघू, मग आपण या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊ. इकडे बाजूचा जायचं आपल्याला. हा पूल आहे आणि हा किती दिवसाचा पूल आहे. हा लोखंडी पूल, दगडी पूल आहे. आणि हे या साईडनं पूर्ण पायऱ्या वगैरे आहेत. आंघोळीचं स्थान आहे. सगळे लोक या ठिकाणी आंघोळी वगैरे करतात. परिसर आहे आणि पलीकडच्या बाजूचाही सुद्धा परिसर मी तुम्हाला दाखवतो. या बाजूनं पण सुद्धा हे आंघोळी करण्याचं ठिकाण आहे आणि हे आपलं नदीचं पात्र. हा पूल आहे पूर्ण. बाजूला पण एक मोठा पूल आहे तिकडे. तर आता आपल्याला जायचं आता तुकाराम महाराजाचं दर्शन घ्यायला. आणि मंदिर जे आहे ते आता इकडच्या साईडला मंदिर आहे. या पिंपळाच्या पलीकडून मंदिराकडे जाऊ आपण. चला. व्हिडिओ पूर्ण बघा. आपण जे आलो आता तर कमानीच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि देहूचा चिंतामणी या ठिकाणी आहे. अतिशय सुंदर गणपती बाप्पा या ठिकाणी आहेत. आणि आपण दर्शन घेतो आता. हे आपले छोटेसे माऊस मामा. गणपती बाप्पा आपण दर्शन घेतो आता या ठिकाणी. मंदिराकडे चाललो आपण आता. मंदिर जवळजवळ आलेलं आहे. आता हे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिराचं महाद्वार आहे. आपण आता गंध लावलेला आहे. संत टिळा आपण या ठिकाणी लावलेला आहे आणि आपण त्यांना दक्षिणा सुद्धा दिलेली आहे. चला आता पुढे.
सामान ठेवायचं आहे, चप्पल बूट इकडे ठेवायचे, तर आपली बॅग आपण इथे ठेवून देऊ. चप्पल स्टँडला ठेवा, ब्रँड मारली स्टँडची सायकल स्टँडला ठेवा. ठेवून देऊ. फ्रीमध्ये आहे का? हो, तुमची इच्छा असेल तर फ्रीमध्ये आहे. आणि आपल्याला इथे बॅग पण ठेवायची, चप्पल वगैरे ठेवायची. त्याच्यात व्यवस्थित नंबर दिला जातो तुम्हाला. तुमची इच्छा असेल तर ठीक आहे. थोडंसं बंद ठेवायची हो. इथं बॅग ठेवायला जायला चालत नाही. आपण फक्त चप्पल बूट ठेवलेलं आहे ते. बाकीचं आता बॅग सोबत घेऊ आपण. चला. हे पूर्ण महाद्वार आहे आणि या ठिकाणी गरुडाची या ठिकाणी लटकवून ठेवलेली आहे आणि कोणतरी तोडफोड केलेली आहे याची. तर लोक येतात तर त्या पद्धतीने वागत नाहीत, तिथे तोडफोड करतात. म्हणजे लोकांना पण अजून समजत नाही की आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजेत, कशा पद्धतीने वागलं पाहिजेत. देवाच्या दारी येऊन तोडफोड करतात. तर आपण आलो आता आतमध्ये. खालूनच असतो का तो? तर आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. हे जे दरवाजा आहे, दरवाजा दाखवायचा राहिला तुम्हाला. हा लाकडी दरवाजा आहे, कोरीव काम केलेलं आहे याच्यावरती, सुंदर काम केलेलं आहे. आणि या ठिकाणी अतिशय सुंदर पेंटिंग आहे. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची भेट घेतली आणि तुकाराम महाराजांनीच शिवाजी महाराजांना छत्रपती ही नावाची पदवी दिलेली आहे. पूर्ण हे दगडी बांधकाम या ठिकाणी आहे. वरती जे दिसतंय तर ते सागवानी बांधकाम आहे, कोरीव काम आहे, अतिशय सुरेख आहे, पाहण्यासारखं आहे. आणि इथलची जी वास्तू आहे हे अजूनही सुद्धा व्यवस्थित टिकून ठेवलेली आहे. त्याच्यावर चांगल्या प्रकारची एक निगराणी आहे. आणि इथे दिसतंय तर ते हे प्रभू श्री रामचंद्र म्हणजे श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी आहे. आपण आता सर्व व्यवस्थित मध्ये आतमध्ये जाणार आहोत. राम, लक्ष्मण आणि सीता यांची आतमध्ये मूर्ती आहे. यांचं हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी सुद्धा इथे एक कोरीव काम, लाकडी काम आहे. हे आपण जे दाखवतोय हे जगद्गुरू तुकाराम महाराज देहू आळंदी या ठिकाणचं हे सगळं दृश्य आपण तुम्हाला दाखवतो. म्हणजे मंदिरातला गाभारा सगळा या ठिकाणी आहे. अतिशय पाहण्यालायक आहे हे. मित्र हो, तुम्ही आवर्जून या, आवर्जून पहा. खूप सुंदर या ठिकाणी लेखीकाम केलेलं आहे. मित्र हे पाहत असताना हे अवश्य वाचा. व्हिडिओ थांबवून वाचण्याचं काम मात्र जरूर करा.
पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सगळं या ठिकाणी आपण पाहतोय. तुकाराम महाराजाचं मंदिर आहे. आज तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहून ठेवले त्या अभंगावर बऱ्याच लोकांनी PhD केले. बरेच मोठमोठाले लोक महाराज होऊन गेलेत आणि महाराज हा कोण्या महाराजांचं नाव घ्यावं आणि कोणता महाराज सांगावं एवढे हे महाराज झालेले आहेत. भरपूर या ठिकाणी तुकाराम महाराजांना आपल्याला सर्व काही शिकवून गेलेले आहेत. इथे आतमध्ये हरेश्वर मंदिर आहे. या ठिकाणी हरेश्वर मंदिरात आपण पाहिलं तर ते इथं आतमध्ये खूप अंधार होता. तुम्हाला दिसले किंवा नाही कमेंट करून कळवा. आणि मित्र हो पूर्ण पहा आपण मंदिराच्या भोवती एक प्रदक्षिणा वेढा आपण मारतोय. हे पूर्ण दगडी काम आहे. श्री संत तुकाराम महाराज देहू आणि आळंदी असं आपण म्हणतोय. तर आळंदीला ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि देहूला मात्र तुकाराम महाराज आहेत. किती छानपैकी कोरीव काम आहे. पूर्ण दगडाची या ठिकाणी अतिशय मोराचं नक्षीकाम या ठिकाणी दाखवलेलं आहे. मित्र हो आज मसनेरी असून सुद्धा असं कोरीव काम होत नाही. या ठिकाणी सगळं कोरीव काम या ठिकाणी दाखवलेलं आहे. या ठिकाणी हत्ती वगैरे आहेत. भारी भारी डिझाईन या ठिकाणी आहे. शिळा मंदिर आहे हे सांगा. कोण? शिळा मंदिर आहे. शिळा मंदिर. हा शिळा मंदिराचा फोटो घ्या जे माहिती सांगताय ते शिळा मंदिर. हां सांगा त्यांना. सांगा तुम्ही सांगा बरं कोणतं मंदिर आहे हे सदर शिळा मंदिर आहे. हा. तुकाराम महाराजांच्या ज्यावेळेला गाथा पाण्यात बुडवल्या होत्या आणि त्यांनी ज्या दगडावर बसून उपासना केली होती हां ते दगड इथं आणून ठेवला म्हणून ह्याचं शिळा मंदिर हे नाव आहे. असं तो असं दगड पवित्र मानला त्यांनी. असं धन्यवाद ज्यावेळेला काका. गाथा बुडवलं होत्या ते खूप त्यांना वाईट वाटलं. देवाला म्हणले मग काय माझ्याकडून काय लिहून घेतलं जेवढं तुला पाण्यात बुडवायचं होतं. तर त्यावेळेला देव प्रसन्न म्हणून पाण्यातून ज्या गाठा आणल्या ज्या दगडावर बसून त्यांनी उपासना केली तो दगड पवित्र मानून हे आणलेला आहे म्हणून याचं नाव शिळा मंदिर आहे. असं असं ठीक आहे. एक मिनिट काका. तर बऱ्याच लोकांना माहित नाही. काकांनी आपल्याला या मंदिराबद्दल समजावून सांगितलं त्याबद्दल काकाचे धन्यवाद. मी काकाचं दर्शन घेतो. आणि माझं गाव प्रॉपर मोडणी पंढरपूर जवळ आहे पण राहायला मी 7-8 वर्ष इथं होत आहे आणि प्रत्येकाला ही गोष्ट मी आवर्जून सांगतो. आणि बरेच लोक एका हाताने नमस्कार करतात. मी आता मंदिरात सांगितलं की 2 हाताने स्पर्श करा. देवाने 2 हात दिले तर देवाला 2 हाताने माणसाला 1 हाताने नमस्कार करायचा. अगदी बरोबर आहे काका. अगदी बरोबर आहे. तुम्ही आमचं जे चॅनल आहे पटलं तर घ्या चॅनल आहे आमचं. पटलं तर घ्या चॅनलवर तुम्ही जे बोलला तर तुमच्या आहे तोपर्यंत तुम्हाला आमच्या यूट्यूबला पाहायला मिळणार आहे. तुम्ही कदाचित घरी गेलात तर रामप्रसाद थोरात किंवा पटलं तर घ्या हे चॅनलचं नाव जर सर्च केलं तर तुम्हाला यूट्यूबला तुम्ही जे बोलले तुम्ही जी माहिती आम्हाला सांगितली ती माहिती तुम्हाला आमच्या व्हिडिओला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद काका. नमस्कार. आम्ही लोणारमधून आलो. जिल्हा बुलढाणामध्ये आमचं गाव आहे. लोणार तालुका जिल्हा बुलढाणा. हे सगळं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर 2-4 दिवसांना पाहायला मिळेल. आम्ही मला थोडं मोबाईल लिहून द्या म्हणजे मला तसा मोबाईल मुलाकडे आहे माझ्या ते बघता येईल. आणि मला हे तुमचं हे
पुढचं आख्यायिका माहीत नव्हती, पण मला लोकांना सांगायचं जागा करायची इच्छा असते. लक्षात आले भाऊ, बरेच लोकांना माहीत नाही. तू पण द्या, मी बघा आमच्या मुलांना सांगाल. माझे जे स्नेह आहे किंवा ज्यांच्याकडे माझ्या कन्याकडे आहे ते बघून मग मला ते सांगतील किंवा माझे जर बघायचं रामप्रसाद थोरात करायचं किंवा पटलं तर घे चॅनलचं नाव आहे त्याच्यामध्ये माझं चॅनलचं नाव काय पटलं तर घ्या चॅनल पटलं तर नाही हा चॅनल पटलं तर घ्या हां हां ते मग हां धन्यवाद. बघा मला आज तुकारामा जसं हे अजून सांगतो बरेच लोक ह्याचा विचार करत आहेत हे मंदिराचं नाव हे काय असं खोल डीपला जायला पाहिजे, त्याची माहिती घ्यायला पाहिजे आणि जे आपल्याला माहिती ते दुसऱ्याला सांगायला. हो ना बरोबर. जे आपण आधी खावे ते दुसऱ्याशी सांगावे, सगळं करून ज्ञानी सोडून सळावे सगळं जण असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी. चला धन्यवाद दादा. शिळा मंदिर आहे. आता आपल्याला काकांनी जी माहिती सांगितली ते शिळा मंदिर आहे. चला आता आपण दर्शन वगैरे घेऊ. बनवलेला आहे, चांदी आहे. या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी ही चांदी दिली त्यांचं नाव या ठिकाणी आहे. वर झोपे हे जे नाव आहे ते या लोकांनी हे चांदीचा दरवाजा या ठिकाणी दिलेला आहे आणि या दरवाजाला पूर्ण चांदी या ठिकाणी लावलेली आहे. पूर्ण चांदीचा दरवाजा आहे हा. आपण मंदिरामध्ये आलो होतो. आपण ही दानपेटी आहे. बंद करायचं का? ठीक आहे, आपल्याला परमिशन नसल्यामुळे आपण मोबाईल बंद करतोय. आता तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या समोरचं जे पारायण वगैरे वाचतात किंवा कीर्तन वगैरे होतात तो हा गाभारा आहे आतमध्ये. आपल्याला परमिशन पूर्ण नाही त्याच्यामुळं आपण त्यांच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही. देवाच्या दारी जे नियम असतात ते माणसांनी पाळले पाहिजेत. व्हिडिओ पाहत असताना आवर्जून बघा मित्र हो. हे पिंपळ आहे आणि सभामंडप आपण ज्याला म्हणतो हा पूर्ण दगडाचा सभामंडप या ठिकाणी आहे. हे जे आहे हे गरुड मंदिर आहे. हे जे आहे गरुड मंदिर आहे. चलते नाही सोडित शरीरा नसावे कशाही का
कारणे नाही शब्द मुखी लागत तिखट रामने जरी गिळी अहंकार आता जीवी कपट वसती जियामा बेगाती नाही नाडो चकिया नाही विसळाचा गात चालले वाट संदेश तळ राजा भासी पथुनिया जिरी इथे सुद्धा गणपती बाप्पा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण आता दर्शन लाईनीला लागलो. ही जी दर्शनाची लाईन आहे या लाईनीला आपण दर्शनाला लागलेलो आहोत. आज एवढी काही गर्दी या ठिकाणी नाही. पूर्ण दगडाचं काम या ठिकाणी आहे. आता इथं रुक्मादेवी आणि विठ्ठलाचं मंदिर या ठिकाणी आहे. आणि हे श्री संत तुकाराम बाबाची पालखी या ठिकाणी आहे. अगदी यात्रेसाठी जी निघणारी पालखी या ठिकाणी ही आहे. आपल्याला आता या मंदिरात जायचंय, दर्शन घ्यायचंय. चला आत व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे. खूप गर्दी या ठिकाणी आहे. कोरीव खांब आहे. लाकडी चौकट या ठिकाणी आहे. आतमध्ये आलो आपण आणि विठ्ठल रुक्माईची मूर्त या ठिकाणी आपल्याला दिसते. आतमध्ये आपल्याला पुढची मनाई असणार आहे. आता आपण मंदिरातून बाहेर आलो आणि इथं हे जे आहे ते हे वारकरी ध्वज पताका आहे. ही वारकरी ध्वज पताका आहे. खूप उंच आहे, मंदिरापेक्षाही उंच आहे.
या ठिकाणी आपण देहूचं पूर्ण दर्शन घेतलेलं आहे, पूर्ण दाखवण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. मित्र हो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल शेअर करण्याचं विसरू नका, सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि देहूला तुकाराम महाराज दर्शन घेण्यासाठी विसरू नका मित्र. चला खाली, खालून जे तुम्हाला चौकट वगैरे दाखवली होती ते आपण वरती आलेलं आहे पाहण्यासाठी. वरच्या याचा सागवानी दरवाजा आहे हा, याच्यावर पण सुंदर डिझाईन मस्त कोरलेली आहे. तंबोरे आहेत वरती गॅलरीमध्ये पडलेले आणि तुकाराम महाराजांचे महाद्वार आहे. तर तुकाराम महाराजांचा पुतळा या ठिकाणी आहे गेटवर. आता वरून खाली चाललो आपण, आता पायऱ्या ना. परमिशन नव्हती आपल्याला, पण तरी आपण मित्र हो मंदिरामध्ये जेवण भेटते आणि आता जेवणासाठी लाईन लागलेली आहे महाप्रसादासाठी. बरेच लोक वरती बसून जेवण करतात. शेगाव गजानन महाराजाचं शेगाव, तिथं जशी जेवणाची व्यवस्था आहे अशीच व्यवस्था या ठिकाणी पण सुद्धा आहे. जे काही तुम्हाला घ्यायचं ते खाली बसून फर्स्ट क्लास जेवणाची व्यवस्था आहे, टेबलाची व्यवस्था आहे. आता आपण सुद्धा या लाईनीला जेवायला लागणार आहोत. चला आपण लाईनीला लागलो. आपण आता देहू येथील हे महाप्रसादाची लाईन आहे. समोरच्या कोपऱ्यामध्ये महाप्रसाद वाटप आहे. मी पण आता महाप्रसादाला लागलेला आहे. मला आता खूप भूक लागलेली आहे. मी इथं देहूला आलो आणि पूर्ण देवाई पाहण्यासाठी फिरलो, प्रयत्न केला तर भूक लागली आणि सर्व काही आहे ते जेवणासाठीच आहे. मग मी आता लाईन लागतो, जेवण करतो. दोन घे, दोन. हा दोन आहे. प्रसाद घेतोय आपण. एक पोळी शिल्लक टाका मावशी, एक एखादी पोळी शिल्लक. आहेत का पोळ्या? हो हो, आपलं चॅनल आहे, पटलं तर घ्या. आणि देऊचं पूर्ण संपूर्ण दर्शन आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. आता आपल्याला जागा नाही कुठं बसायला, आपण कुठं बसणार आता? आहे जागा इथे, इथेच बसतो आता आम्ही जेवायला. हा प्रसाद आपण आता या ठिकाणी घेतला. मित्रो, आपण जेवण केलं फर्स्ट क्लास. पण इथं अशी पद्धत आहे की ज्याने जेवण केलं त्याचं ताट त्यानंच धुवायचं आणि परत त्या जागेवर आणून द्यायचं. ज्यानं जेवण केलं त्याचं ताट त्यानंच धुवायचं आहे आणि परत त्या जागेवर आणून ठेवायचं आहे. आता आपण आपलं ताट धुतोय असं आणि परत आपल्या जागेवर नेऊन द्यायचं. या ठिकाणी आता आपण ताट देऊन टाकलं आपलं, या मुलांनी ताट घेतलं आपलं. चला आता हे ताटं परत दुसऱ्यासाठी कामी पडतात.